आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर विथ इंटरव्ह्यूची जी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यामध्ये 7 तारखेला जी यादी लावण्यात आलेली आहे, त्यामध्ये उमेदवारांना त्यांचं जे रिकमेंडेशन आहे किंवा इंटरव्ह्यूसाठी किती ठिकाणी त्यांना जे आहे इथे संधी आहे, त्याबाबतची स्टेटस त्यांना लॉगिनवर देखील देण्यात आले होते आणि त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी देखील त्याची साईज जवळपास 1 GB पेक्षा जास्त होती. तो देखील पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर आज 8 तारखेला जे आहे माननीय शिक्षण आयुक्त साहेबांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे प्राथमिक आणि माध्यमिकचे ईओ, त्यानंतर मुंबईचे ते शिक्षण निरीक्षक, मनपाचे, त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक या सर्वांना जे आहेत पुढील कारवाई करण्यासंदर्भातली काही महत्त्वाच्या सूचना माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी इथे दिलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमच्या लॉगिनवर देखील किंवा शिक्षणाधिकारी उपसंचालक यांच्या लॉगिनवर उमेदवारांची जी यादी आहे, सर्वसाधारण गुणवत्ता यादी, ते आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे 7 तारखेला. त्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्था जे यादी त्यांना प्राप्त झालेली आहे उमेदवारांची, त्या उमेदवारांचा मुलाखत आणि त्यांच्या अध्यापन कौशल्याबाबतची कारवाई पूर्ण ते करणार आहेत. त्याकरिता ते झाल्यानंतर अंतिम निवड यादी देखील संबंधित संस्थांना इथे तयार करायची. म्हणजेच त्यांच्याकडे समजा 5 उमेदवार आले असतील एका जागेकरिता, तर त्यापैकी 4 उमेदवार इथे म्हणजे सिलेक्ट होणार नाही आणि एकाची निवड संस्थेला करावी लागणार आहे. तर सपोज हा जो एक उमेदवार असेल तर तो अंतिम यादीमध्ये येणार आहे आणि 4 उमेदवारांना इथे जी संधी होती ते इंटरव्ह्यूच्या माध्यमातून एकाचं त्यामधून सिलेक्शन होणार आहे. तर जे फायनल अंतिम निवड यादी असणार आहे ते संस्थेला पवित्र पोर्टलवर देखील त्यांची नोंद करायची आहे. त्यामुळे संबंधितांना ही सूचना देखील उपलब्ध करून त्यांनी दिलेल्या आहे. आता 2019 मध्ये देखील अशाच प्रकारची इंटरव्ह्यूची यादी लागली होती, परंतु त्यावेळी जे आहे उमेदवारांचे काही तक्रारी जास्त होत्या आणि त्याचा वेळी समाधान न झाल्यामुळे जे आहे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या वेळी म्हणजे 2022च्या विथ इंटरव्ह्यूच्या यादीकरिता सर्व बाबी लक्षात घेण्यात आलेले आहे आणि मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी जे शिफारस झालेले उमेदवार आहेत, तर त्यांचे जे काही संबंधित शैक्षणिक संस्थेबाबत तक्रारी असतील तर ते जिल्हा स्तरावर, त्यानंतर उपसंचालक स्तरावर देखील त्याबाबतची कारवाई कशी करायची आहे ते माननीय आयुक्त साहेबांनी त्यांना इथे सांगितलेलं आहे. आता जिल्हा स्तरावर जे उमेदवारांना जे काही तक्रार करायची असेल तर एक पवित्र पोर्टलचा मदत कक्ष तिथे स्थापन करण्याची सूचना आहे. सदरचा जो कक्ष असणार आहे तो आपल्या जिल्ह्याचे प्राथमिक किंवा माध्यमिकचे जे शिक्षणाधिकारी कार्यालय तिथे तुम्हाला ते उपलब्ध असणार आहे. या कक्षामार्फत उमेदवारांचे तक्रारीचे निराकरण केले जाणार आहे. तसेच उमेदवारांनी जे काही तिथे आक्षेप घेतला असेल त्याचं सर्व इथे रेकॉर्ड देखील घेतला जाणार आहे आणि उमेदवारांचा नाव, पत्ता यासाठी सर्व माहिती घेऊन त्याबाबतच्या जो काही तक्रार असेल त्याचा जे आहे इथे केलेली कारवाई किंवा इतर जे काही आवश्यक असेल माहिती ते सर्व उमेदवारांना इथे अर्ज प्राप्त झाल्यानंतर 3 कार्यालयीन दिवसामध्ये त्याचं निराकरण करण्याची सूचना इथे देण्यात आलेल्या आहे. आता त्याची एक परत देखील विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवण्याची सूचना आहे. आता विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर देखील जे काही उमेदवारांचे जर तिथे ईओ यांच्याकडे समाधान झाले नसतील तर ते अपील करू शकतात. त्यांच्याकडे देखील अपील करण्यासाठी उमेदवारांना 3 कार्यालयीन दिवसांच्या आत निर्णय देण्याचं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी तिथे जवळपास सर्व जे कारवाई करायची पद्धत आहे ते सांगितलेली आहे. आता विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक किंवा शिक्षण निरीक्षक यांनी नोडल अधिकारी यांची माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयात जे उपलब्ध करून देण्यास देखील सांगितलेले आहे. त्यामध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हा प्रमुखांचे नाव, त्यानंतर नोडल अधिकारी यांचे नाव व पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर किंवा व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल आयडी देखील मान्य आयुक्त साहेबांनी इथे बोलावलेला आहे. तर हा जो पवित्र पोर्टल मार्फत सुरू करण्यात आलेली शैक्षणिक संस्थांमधील मुलाखतीसह प्रकारातील जी भरती आहे ते निवड प्रक्रिया पारदर्शी व सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने कारवाई होईल, या दृष्टीने योग्य ते नियोजन करावे व केलेली कारवाईचा जो अहवाल आहे तो आयुक्त कार्यालयास कळवावा, अशी प्रकारची सूचना मान्य शिक्षण आयुक्त साहेबांनी इथे या पत्रामध्ये दिलेली आहे. आता मित्रांनो, जे SOP तयार करण्यात आलेली आहे त्याचे देखील मान्य आयुक्त साहेबांनी सर्व संस्थांना किंवा त्यांचे संबंधित अधिकाऱ्यांना ते पाठवलेली आहे. ते देखील आपण इथे आता पुढे व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला स्क्रीन समोर काही एकूण 14 संस्था आहेत. यामध्ये त्यांची तुम्हाला माहिती दिसत असेल तर हे जवळपास 14 नाही तर 11 संस्था आहेत. तर त्यांच्या जवळपास इथे जे 43 जे जागा आहेत ते कमी करण्यात आलेले आहे पवित्र पोर्टलवरून. कारण त्यांचे जे पदांची संख्या आहे ते आता कमी झालेली आहे. त्यामुळे त्यांचे काही कारणे आहेत.
त्यामुळे कमी होणारी पदांची संख्या जवळपास आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये जळगाव, चंद्रपूर, बुलढाणा हे जिल्ह्यातील संस्था आहेत. यवतमाळ, नांदेड, नाशिक, नगर, त्यानंतर मुंबई आणि सोलापूर असे जवळपास संस्थांचे एकूण 43 जागा ज्या इथे सध्याच्या घडीला पवित्र पोर्टलवरून जे जाहिराती त्यांनी दिल्या होत्या त्यामधून कमी करण्यात आलेल्या आहे. इथे आपल्याला स्क्रीनवर जे पत्र दिसत आहे ते माननीय शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने 8 तारखेला जे आहे ते सर्व संबंधित शैक्षणिक जे संस्था आहेत त्यांचे अध्यक्ष किंवा सचिव यांना पाठवण्यात आलेला आहे. सदर पत्राचा जो विषय आहे तो मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प निवडलेले जे संस्था आहे तर त्यांचं 7/8/2024 रोजी प्रसिद्ध झालेली यादीतील उमेदवारांची जे मुलाखत आहे आणि त्यांचे अध्यापन कौशल्याची चाचणी आहे ते निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अनुषंगाने शिक्षण आयुक्त साहेबांनी 8 तारखेला लेखी निर्देश इथे दिलेले आहेत. सर्व त्यांनी इथे उच्च न्यायालयाचे निर्देश असतील किंवा सर्व GR असतील या सूचना असतील सर्वांचा इथे संदर्भ म्हणून जोडलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या जे शिक्षकांची पदभरतीची प्रक्रिया आहे ते TIT 2022 परीक्षेचे आयोजन 22/2/23 ते 3/3/2023 या कालावधीत करण्यात आले होते. टेट परीक्षेमध्ये जे प्रविष्ट झालेले उमेदवार होते तर त्यांच्याकरिता 12/2/2023 अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. त्यामध्ये उमेदवारांचे पवित्र पोर्टलवर 30/9/2023 रोजी सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजेच स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आलेले आहे 30/9/2023 पर्यंत. आता 2022-23 ची जे मंजूर पद संख्या आहे त्या आधारे राज्यातील बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 21/6/2023 चा जो शासन निर्णय आहे त्यामधील तरतुदीनुसार शासनाने 80% पदे भरण्याची परवानगी दिली होती. त्या अनुषंगाने 16/10/2023 ते 12/1/2024 या कालावधी दरम्यान जे पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची जे सुविधा होती ते सर्व संस्थांना देण्यात आली होती. आपल्या शैक्षणिक संस्थेने शिक्षण सेवक किंवा शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने शिक्षण सेवकांची जी भरती आहे ते पदे भरण्यासाठी संस्थेची जाहिरात त्यामध्ये समांतर आरक्षण सर्व अध्यापन विषयाचे गट वगैरे हे सगळे एकत्रित याचा विचार करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी इथे तयार करण्यात आलेली आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी 1:10 या मर्यादेत या रेशोमध्ये उमेदवारांची इथे निवड करण्यात आलेली आहे आणि ते कशाचे अधीन असणार आहे तर ते सामाजिक व समांतर आरक्षणाच्या उपलब्धतेनुसार उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले संस्थेसाठी इंटरव्ह्यू घेण्यासाठी. आता शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मध्ये नमूद केल्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुणांची जे SOP आहे ते निश्चित करण्यात आलेली आहे. त्याकरिता शासनाने 6/8/2024 रोजी SOP ला निश्चित केलेली आहे, त्याला फायनल केलेलं आहे. सदर मार्गदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब करून संस्थांना जे ते फॉलो करायचं आहे आणि पदभरतीची कारवाई करायची आहे. शिक्षक पदभरतीचा हा जो राऊंड असणार आहे तो पारदर्शी व निष्पक्षपातीपणे पार पडेल. उमेदवारांची जे आहे इथे अंतिम निवड सदर 30 गुणांच्या आधारे गुणानुक्रमे आरक्षण व विषय विचारात घेऊन करायची आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवर वेळोवेळी देण्यात आलेले सूचना शैक्षणिक संस्थांसाठी जे मार्गदर्शक सूचना शिक्षण आयुक्त साहेबांनी नव्याने दिलेले आहेत ते आणि SOP या सर्वांचे पालन करून पदभरतीची जे कारवाई आहे ते कालमर्यादेत पूर्ण करण्याची सूचना इथे दिलेल्या आहे. त्यामध्ये शासनाचं पत्र जोडलेलं आहे. संस्थांकरिता मार्गदर्शक सूचना आहे ते देखील जोडलेले आहे. अशा प्रकारचे सहीचा जो पत्र आहे तो माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेबांनी इथे दिलेला आहे. आता आपल्या स्क्रीन समोर जे 6/8/2024 चा पत्र दिसत आहे तो शिक्षण आयुक्त साहेबांना पाठवण्यात आलेला आहे. मंत्रालयातून जे SOP ला मान्यता देण्यात आली होती त्याचा हा पत्र आहे. त्याचा विषय तुम्ही बघू शकता. त्याचे डीप मध्ये आपण इथे जाणार नाही. शिक्षण विभागाचे जे कक्ष अधिकारी आहेत शिंदे साहेब त्यांनी हा SOP ला जे आहे 6 तारखेला मान्यता दिली होती आणि 7 तारखेला जे आहे उमेदवारांची जी यादी आहे ते शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता त्याबाबतचे जे सूचना आहे शिक्षक पदभरतीचे ते पुढील आवश्यक कारवाई तात्काळ करण्याच्या सूचना देखील मंत्रालयातून हा राऊंड घेण्यासाठी देण्यात आलेले आहे. आता SOP म्हणजेच काय मित्रांनो तर त्यामध्ये नेमके कोणत्या गोष्टी असणार आहे त्याला जे मान्यता शासनाने दिलेली आहे तर ते आपण स्क्रीनवर बघू शकता. त्यामध्ये काही SOP ठरवण्यात आलेले आहे. त्यामध्ये उमेदवारांचे व्यक्तिमत्व याच्यावर 5 गुण देण्यात आलेले आहे. त्यामध्ये पदाविषयी कर्तव्यनिष्ठ असेल, पर्यावरणविषयी जाणीव असेल किंवा सामाजिक भान इत्यादी जे काही पॉईंट्स आहे त्यावर उमेदवारांचे व्यक्तिमत्व हा जो पॉईंट आहे त्याला 5 गुण इथे जवळपास देण्यात आलेले आहे. यापैकी संस्थेला गुण
द्यावे लागणार आहे. आता उमेदवारांचे सामान्य ज्ञान इथे तपासले जाणार आहे, विषय ज्ञान तपासले जाणार आहे. त्याकरिता देखील 5, 10 त्यानंतर उमेदवारांचे पाठ निरीक्षणाचा देखील इथे डेमो घेतला जाणार आहे. त्याकरिता 10 गुण इथे ठेवण्यात आलेले आहे आणि गुणदान जे प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना जर समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना आता जे काही प्रायोरिटी द्यायची आहे तर त्यामध्ये सर्वात आधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्यास त्यांना प्रथम प्राधान्य राहणार आहे. त्यानंतर समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल तर त्याऐवजी अनुक्रमांक 1 नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार जर इथे समान गुण घेऊन यामध्ये पात्र झाले असतील तर त्यांना वयामध्ये जे काही ज्येष्ठ असलेले उमेदवार आहेत त्याला प्राधान्य देण्याची सूचना आहे. त्यानंतर 12वी डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हे देखील गुण जे तुम्ही त्याचे विचारात घेऊ शकता. तो 3ऱ्या नंबरचा मुद्दा आहे इथे. अशा प्रकारचे निवड प्रक्रियेदरम्यान जे काही SOP आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठ व पारदर्शकता येण्याकरिता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यांवरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करण्यासाठी सदर कक्ष किंवा वर्ग खोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवण्यात यावे असे देखील मित्रांनो सूचना आहे. म्हणजेच इंटरव्ह्यू घेताना तुमचे जे इथे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील होणार आहे आणि निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्यांचे जतन करून ठेवण्यात येण्याचे देखील इथे सूचना SOPच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे.